महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या राजकीय भूकंपाची चर्चा सुरू झाली आहे। शिंदेंच्या ऑपरेशन टायगरने ठाकरेंचा गड हादरलाय। 8 खासदार शिंदे गटाच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाल्यानं खळबळ उडाली आहे। ठाकरेंची शिवसेना फुटण्याची ही काही पहिलीच वेळ नाही। सर्वात आधी छगन भुजबळ, मग गणेश नाईक, मग नारायण राणे, मग राज ठाकरे असे मातब्बर नेते शिवसेना सोडून गेल्यानं अनेकदा शिवसेनेला मोठे झटके बसले। मात्र हा फक्त ट्रेलर होता, कारण एकनाथ शिंदेंनी जशी शिवसेना फोडली तसा झटका ठाकरेंना कुणीच दिला नव्हता। कारण शिंदेंनी केवळ 40हून अधिक आमदार फोडलेच नाही, तर शिंदे अनेक खासदारांसह पक्ष आणि चिन्हच घेऊन गेले। त्यामुळे शिवसेना संपल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या। मात्र ठाकरे लढत राहिले। ठाकरेंनी मवियासोबत जोरदार खिंड लढवत आपले 9 खासदार निवडून आणले, तर शिवसेना घेऊन जाणाऱ्या शिंदेंना केवळ 7 खासदार निवडून आणता आले। त्यामुळे राज्यात पुन्हा ठाकरेंची ताकद दिसून आली। विधानसभेला मात्र विरोधकांचं पाणीपत झालं आणि महायुतीनं सहज विजय मिळवला। पण म्हणतात, भातापेक्षा वरण जास्त झालं की त्याची किंमत उरत नाही। तसंच काहीसं महायुतीतही पाहायला मिळालं, कारण मुबलक संख्याबळ असल्यानं महायुतीत शिंदेंना मिळणारा भाव कमी झाला। कारण भाजपकडे अर्थातच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा पर्याय होता। त्यामुळे शिंदेंनी पुन्हा आपली ताकद दाखवून देण्याचं ठरवलं। त्यामुळेच ऑपरेशन टायगर सुरू केल्याची चर्चा आता सुरू झाली आहे। नमस्कार, मी मृणाली पिळणकर। महाराष्ट्राच्या राजकारणात बंड आणि फोडाफोडीचं सत्र काही थांबण्याचं नाव घेत नाही। एकनाथ शिंदे यांनी 2 वर्षापूर्वी 40 आमदारांसह केलेल्या ऐतिहासिक बंडाची पुनरावृत्ती आता लोकसभेत होण्याची दाट शक्यता निर्माण झाली। ऑपरेशन टायगर या सांकेतिक नावानं ओळखल्या जाणाऱ्या एका अत्यंत गुप्त मोहिमेमुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना ठाकरे गटाचे 9 पैकी तब्बल 8 खासदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवून दिली आहे। या संपूर्ण प्रकरणाची मुळं दिल्लीतील एका डिनर डिप्लोमसीमध्ये दडलेली आहेत। नुकत्याच पार पडलेल्या एका स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात ठाकरे गटाचे 2 महत्त्वाचे खासदार नागेश आष्टीकर आणि संजय देशमुख हे शिंदे गटाचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासोबत एकाच मेजावर दिसले। या भेटीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होताच राजकीय तर्कवितर्कांना उधाण आलं। जरी या खासदारांनी ही केवळ सदिच्छा भेट असल्याचं स्पष्टीकरण दिलं असलं, तरी पडद्यामागे ऑपरेशन टायगरची स्क्रिप्ट लिहिली जात असल्याचे संकेत मिळत आहेत। सूत्रांच्या माहितीनुसार हे 2च नव्हे, तर मुंबई आणि कोकणातील काही वडे चेहरे देखील सध्या सत्ताधारी गटाच्या संपर्कात आहेत। या संभाव्य फुटीमागे अत्यंत चपकल कायदेशीर आणि तांत्रिक गणितं मांडण्यात आली आहेत। पक्षांतर बंदी कायद्याच्या कचाट्यातून वाचण्यासाठी कोणत्याही गटाला 2/3 बहुमताची आवश्यकता असते। ठाकरे गटाकडे सध्या लोकसभेत 9 खासदार आहेत। कायद्यानुसार जर यातील किमान 6 खासदारांनी एकत्र गट बदलला तर ते अपात्र ठरणार नाहीत। मात्र सध्याची चर्चा 8 खासदारांची असल्यामुळे जर हा आकडा खरा ठरला तर उद्धव ठाकरे यांच्याकडे केवळ 1च खासदार म्हणजे फक्त संभाव्यता अरविंद सावंत शिल्लक राहतील। त्यामुळे निवडणूक आयोगासमोर पुन्हा एकदा उरली शिवसेना कुणाची हा प्रश्न निर्माण होऊन एकनाथ शिंदे यांचं पारडं अधिक जड होऊ शकतं। शिंदे गटातील नेते आणि प्रवक्ते संजय निरुपम यांनी या संदर्भात अत्यंत सूचक विधान केलेलं आहे। उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीमुळे खासदारांमध्ये मोठी नाराजी असून त्यांना आपल्या मतदारसंघातील विकास कामांसाठी निधी मिळवण्यात अनंत अडचणी येत आहेत, असा दावा त्यांनी केलाय। मतदारसंघात कामं न झाल्यास आगामी निवडणुकीत जनतेला काय उत्तर द्यायचं, या चिंतेतून हे खासदार विकासाच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी उभे राहण्यास इच्छुक असल्याचं बोललं जाते। स्वतःचं राजकीय भविष्य सुरक्षित करण्यासाठी अनेक खासदार संपर्कात असल्याचं समजतंय। या बातम्यांमुळे मातोश्रीवर सध्या चिंतेचं वातावरण पसरलं असून उद्धव ठाकरे यांनी तातडीची सूत्र हलवली आहेत। त्यांनी सर्व खासदारांची तातडीची बैठक बोलावून परिस्थितीचा आढावा घेतला आणि त्यांच्याकडून निष्ठेची ग्वाही घेतली। जरी खासदार नागेश आष्टीकर यांनी आम्ही केवळ जिल्ह्याच्या कामासाठी मंत्र्यांना भेटलो होतो, आमची निष्ठा साहेबांशीच आहे असं स्पष्टीकरण दिलं असलं, तरी राजकारणात अशा भेटींमागे मोठे अर्थ दडलेले असतात हे आतापर्यंतच्या अनुभवावरून स्पष्ट झालेलं आहे। आगामी निवडणुकीच्या तोंडावर जर हे खासदार फुटले तर महाविकास आघाडीसाठी हा सर्वात मोठा धक्का ठरेल। त्यामुळे केवळ ठाकरे गटाचे अस्तित्व धोक्यात येणार नाही, तर मवियामध्ये जागा वाटपाच्या वेळी उद्धव ठाकरे यांची बार्गेनिंग पॉवर देखील कमी होईल। सध्या ऑपरेशन टायगर पूर्णत्वास जाणार की उद्धव ठाकरे आपल्या या शिलेदारांना रोखण्यात यशस्वी होणार, याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलंय। महाराष्ट्राच्या राजकारणातील हा संभाव्य भूकंप सत्ता संघर्षाला एका नव्या आणि निर्णायक वळणावर घेऊन जाण्याची शक्यता आहे।
महाराष्ट्राच्या राजकारणाला कोलांटउड्या या नव्या नाहीत. जिकडे सत्ता तिकडे नेत्यांचा पत्ता असं गणित अनेकदा पाहायला मिळाले. त्यामुळे आपल्याला एक शिवसेना सत्तेत दिसते आणि एक शिवसेना विरोधात दिसते. त्यामुळेच आपल्याला एक राष्ट्रवादी सत्तेत दिसते आणि एक विरोधी बाकावर दिसते. दोन्ही शिवसेनेत जरी थेट राजकीय वैर असलं तरी दोन्ही राष्ट्रवादीत मात्र कौटुंबिक सलोखा आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील मतदारही आता नेमकं सत्ताधारी आणि विरोधक म्हणून कोणाकडे बघायचं यावरून कन्फ्यूज झालेत. आता भविष्यात हेच कन्फ्युजन आणखी वाढतं की आणखी कोणाच्या नव्या समीकरणांना जन्म देतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. शिंदेंच्या बंडावेळी निवडलेलं ठिकाण अर्थात गुवाहाटी म्हणजेच काय झाडी, काय डोंगर, काय हाटेर हे अजूनही अनेकांच्या ओठांवर आहे. आता ऑपरेशन टायगर यशस्वी होतं की ठाकरे घायल होऊ गाफील नाही म्हणत आपले वाघ पिंजऱ्यात ठेवतात की शिंदे महाराष्ट्राला कोणतं नवं पर्यटन स्थळ माहीत करून देतात हे येणाऱ्या दिवसात कळेलच.